मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे, लक्ष्य करिअर इन्स्टिट्यूटच्या स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्मवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे. माझे शिक्षण MA, सेट, नेट, पेट झालेले आहे आणि PhDचा अंतिम टप्पा चालू आहे. सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे मी 2,500 पेक्षा अधिक शासकीय अधिकाऱ्यांचा यशस्वी मार्गदर्शक आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि जे मोटिवेशनवर अवलंबून आहेत अशा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणणार आहे आणि तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार असणार आहे. मित्रांनो, टॉपिक आहे की प्रेरणा किंवा मोटिवेशन हे विष बनत आहे. खरंच आहे मित्रांनो, जर आपण दैनंदिन लाईफमध्ये पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की 99% कष्टाला 1% प्रेरणेची गरज असतेच. म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर कष्ट जरी 99% असलं तरी 1% प्रेरणा असणं गरजेचं आहेच. मात्र मित्रांनो, आजकाल या सोशल मीडियाच्या माध्यमातून असं जाणवतंय की मुलं 1% कष्ट करत आहेत आणि 99% प्रेरणा घेत आहेत. उदाहरणार्थ, दरवर्षी UPSC, MPSC, ग्रुप B व C चे निकाल लागतात, सरळ सेवेचे निकाल लागतात आणि दुसऱ्या दिवशीपासूनच पुन्हा ह्या यशस्वी अधिकाऱ्यांच्या मुलाखती विविध कट्ट्याच्या माध्यमातून सुरू होतात. मग एखादा मुलगा काय म्हणतो की माझे वडील शेतकरी होते, शेती करत होते, आई खुरपत होती, भाऊ दारं धरत होता आणि इतक्या संघर्षमय परिस्थितीतून मी जिल्हा परिषद शाळेत शिकून सुद्धा आज 7 वर्षानंतर मी PSI ची परीक्षा उत्तीर्ण झालो. अशा वेळेस अनेक विद्यार्थी म्हणतात की आता आपण अभ्यास करून फक्त 2च वर्ष झाली, त्या मुलाप्रमाणे अजून आपल्याला 5 वर्षाचा कालखंड शिल्लक आहे. म्हणून मग असे विद्यार्थी काय करतात की आपली प्रेरणा घ्यायचा प्रयत्न करतात आणि या मोटिवेशनच्या नावाखाली मग शहरामध्ये दरवर्षी किंवा दर 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष राहण्याचा प्रयत्न करत असतात. कारण का दरवर्षी रिझल्ट लागतात, कोणतरी मोटिवेशन स्पीकर येतो, तो आपल्याला सांगत असतो मी इतक्या कष्टातून IAS झालो, मी इतक्या कष्टातून DYSP झालो आणि ती प्रेरणा घेऊन आपण वर्षानुवर्ष शहरामध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आपण शहरामध्ये राहिल्यामुळे काय होतं तर जे रूमवाले आहेत ते रूमवाले श्रीमंत होऊ लागलेले आहेत, जे मेसवाले आहेत ते मेसवाले श्रीमंत होऊ लागले आहेत, अभ्यासिकावाले श्रीमंत होऊ लागले आहेत, ज्या हॉटेलमध्ये आपण चहाला जातो, नाश्त्याला जातो ते हॉटेलवाले श्रीमंत होऊ लागलेले आहेत. म्हणजेच काय तर आपल्याला माहिती आहे की आपल्यामुळं अनेक शहरातील श्रीमंत लोक श्रीमंत होऊ लागले आहेत आणि आपला बाप मात्र गरीब होऊ लागलेला आहे. मित्रांनो, प्रेरणाच घ्यायची असेल तर आपल्या बापापेक्षा श्रेष्ठ प्रेरणा कोणाचीही असू शकत नाही. कारण तुम्हाला दर महिन्याला 10-15 हजार रुपये शहरात पाठवण्यासाठी आपल्याला माहिती आहे जो बाप बदामी फाटली किंवा आपला बनियन फाटला तरी तसाच वापरतो, पायातली चप्पल तुटली तरी तशीच वापरतो, पण तुम्हाला पैसे दिल्याशिवाय तो राहत नाही. त्या बापाच्या चेहऱ्यावरील हास्य बघा, ते हास्य येण्यासाठी तुम्हाला जर लवकरात लवकर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या बापाची प्रेरणा ही सर्वश्रेष्ठ प्रेरणा आहे. मित्रांनो, असे प्रेरणादायी व्हिडिओ ऐकून जर आपण अधिकारी होत असतो तर आपल्याला माहिती की महाराष्ट्रामध्ये अधिकारी जास्त आणि माणसं कमी दिसली असती. तेव्हा प्रेरणा घ्या, पण प्रेरणा ही अँटीबायोटिक असते, प्रेरणा ही विष असते हे लक्षात ठेवा. कारण का प्रेरणेमुळे तात्पुरतं सुख मिळू शकतं पण दीर्घकाळ स्वरूपाचं नाही. जर आपणाला यशस्वी व्हायचं असेल तर प्रेरणा 1%च घ्या, मात्र आपणाला माहिती आहे की 99% कष्ट करा. कारण का तर आपणाला आजपासून लक्षात ठेवा, नो मोटिवेशन ओनली सिलेबसवर ऍक्शन हा एक पर्याय ठेवा आणि आजपासून आपल्या वडिलाचा चेहरा समोर ठेवून ताण भूक हरवून जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळवा. कारण का जेव्हा यशस्वी झालेले विद्यार्थी आपली बायोडाटा सांगत असतात तेव्हा ते शेतकरी कुटुंबातीलच असतात. भारत हा देश पूर्णतः कृषीप्रधान देश आहे, त्यामुळं भारतातील प्रत्येक विद्यार्थी हा शेतकऱ्याचा पुत्रच असणार आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ती भावुक न होता आपण वास्तववादी चित्रण करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, मला असं वाटतंय की प्रेरणा घ्या, परंतु प्रेरणेला प्रेरणेच्या ठिकाणी ठेवा. आपलं करिअर बघा, कारण का तर करिअर हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रेरणा घेऊन जर तुम्ही 5-10 वर्ष जर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शहरात राहत असाल आणि बाकीच्या वर्गाला श्रीमंत करत असाल आणि आपला बाप गरीब करत असाल तर याच्यामध्ये मित्रांनो दोष तुमचा आहे. त्यामुळं आजपासून माझी विनंती आहे की आपण आपल्या वास्तवाची जाणीव ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. मित्रांनो, असे अनेक व्हिडिओ आपल्याला वास्तववादी जाणीव करून देणारे असणार आहेत. त्यामुळं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण का तर तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं आम्हाला बाकीचे व्हिडिओ काढण्याची आणखी प्रेरणा प्राप्त होते. जय हिंद, जय कर्मवीर, जय महाराष्ट्र.